महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा देशभर फडकवणारे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लोककला ही गाव खेड्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचवणारे तमाशा कलावंत, लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर आपल्यासोबत आहेत. त्यांना नुकताच पद्मश्री जाहीर झाला होता आणि काल त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तो पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत. त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द, चिकाटी याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. भाऊ, कालच तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. एल एस मराठीकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन तुमचं. आणि भाऊ, पुरस्कार मिळाला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर पुरस्कार हा मला एकट्याला मिळालेला नाही, माझ्या लोककलेला मिळालेला आहे, माझ्या अहिल्यानगरला मिळालेला आहे, माझ्या संगमनेरला मिळालेला आहे आणि माझं तमाशा पंढरी नारायणगाव याला मिळाला आहे, आमच्या सृष्टीला मिळालेला आहे. आणि मी खूप कृतकृत झालेलो आहे या पुरस्काराने. खरं पाहिलं तर तुम्ही 5 दिवसाच्या असतापासून म्हणजे स्टेजवरती आलेत 5व्या दिवशी वयाच्या. तर तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रवास हा कसा खडतर राहिला? खूप खडतर राहिला, खूप अपमान सहन करावा लागला आणि खूप संघर्ष करावा लागला. शिवाय मी प्रयोगशील राहिलो, कार्यक्रमात वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. त्यातून मी समाजसेवा केली, मी गावोगावी देवळं बांधून दिली, मी गावोगावी रस्ते करून दिले, मी गावोगावी हॉस्पिटल्स बांधून दिले, मी गावोगावी ग्रामपंचायतीचे कामं करून दिले, मी गावोगावी शाळा बांधल्या. हे कामं मी माझी लोककला जपून करत आलो. म्हणजे सामाजिक बांधिलकी मी लहानपणापासूनच बांधून घेतली होती स्वतःची. आणि त्याचं प्रतीक म्हणून केंद्र सरकारने माझ्या कलेची, माझ्या या सर्व कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मला दिलेला आहे. आणि या पुरस्काराला कुणाची शिफारस चालत नाही, कुणाचं म्हणजे त्याला काय म्हणतो वशिला असा प्रकार या पुरस्काराला चालत नाही. त्यामुळे हा पुरस्कार गुणवत्तेवरच दिला जातो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या माझ्याशी बोलताना बोलल्या. ज्या दिवशी तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला, तुम्हाला कळालं की तुम्हाला हा पुरस्कार मिळतो, त्या दिवशी तुमच्या मनात काय भावना होती? भावना होते म्हणजे आई असायला हवी होती, सर्वात पहिली महत्वाची भावना. त्यातून माझे जे जुने कलावंत, माझे साथीदार जे आता इथं या भूतलावर नाही, ते सर्व असायला पाहिजे होते. माझी वडीलधारी माणसं असायला पाहिजे होती. त्यावेळेचं माझं रसिक असायला पाहिजे होतं की ज्यांनी मला या पुरस्काराच्या योग्यतेचं बनवलं. या या सर्वांची आठवण झाली, माझ्या मागच्या भूतकाळाची आठवण झाली आणि मी भारावून गेलो होतो. आणि पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद झाला होता. तमाशा म्हटलं की रात्रभर जागरण आलं, रात्रभर कला सादर करावी लागते. परंतु आजची जी तरुण आहे 30 सेकंदाच्या रीलमध्ये अडकलेली आहे. तुम्ही त्या तरुणाईला आता तमाशाकडे कसं वळवणार? तरुणाईसाठी त्यांच्या मनाला वाटेल असं कार्यक्रम करावा लागेल आणि त्यातून तरुणाईला वगनाट्य माहिती नाही, ते वगनाट्य माहिती करून द्यावं लागेल. त्यासाठी आत्तापासूनच 6 महिने त्याचा साचा बनवावा लागेल की जेणेकरून त्यांची गाणी आणि वगनाट्य याचं मिक्सिंग करून त्यांच्यासमोर सादर करावं लागेल. त्यावेळेस ही लोककला टिकेल. नाहीतर महाराष्ट्राची ही लोककला लोप पावेल की काय याची चिंता मला पडलेली आहे. तुम्हाला कधी आयुष्यात वाटलं होतं की आपल्याला पद्मश्री मिळू शकतो, आपण एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो? नाही, असं वाटलं नव्हतं. लोक म्हणजे म्हणायचे, परंतु मला वाटत नव्हतं मला एवढा मोठा पुरस्कार मिळेल. आता तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे. लोक जसं पाहिलं तमाशा कलावंतांची हालापेष्टा फार असते. तुम्ही अनेक वेळा ते निवेदनं दिलं, सरकारपुढे गाऱ्हाणं पण मांडले. तुम्हाला आणखी सरकारकडून लोक कलावंतांसाठी काय अपेक्षा आहे? सरकारकडून आता मीटिंग लावणार आहोत आम्ही आणि त्या मीटिंगमध्ये म्हणजे माझा ते सत्कार ठेवणार आहेत महाराष्ट्र शासन. त्या सत्कारात मी त्यांना निवेदन देणार आहे कलावंतांविषयी, लोककलेविषयी.
आणि मग तिथून पुढे बघू काय होतं. साधारणतः काय प्रश्न असतील त्यांना? महामंडळ व्हावं हा एक प्रश्न आहे. पोलिसांचा प्रश्न फार गंभीर आहे. त्यातून गावोगावी होणारे त्रास, तमाशावर होणारे हल्ले हा प्रश्न एक गंभीर आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं सरकार बरोबर चर्चा करावी लागेल. तुम्ही आत्तापर्यंत रघुभाऊ म्हणून सगळीकडं प्रचलित होते. रघुभाऊ खेडकर एक नाव होतं. आता त्याच्या अगोदर स्त्रीऐवजी पद्मश्री लागलंय आणि ते पद्मश्री आता तुम्ही सपोज आई जर असती, गुरु जर असतील, तर तुमच्या काय भावना असतील? माझ्या आई काय सांगायचं आता, माझ्या आईची किती आठवण होती. ज्या वेळेस मी राष्ट्रपतींना पाहिलं तर माझी आई दिसली तिथं मला, की माझी आई माझा सत्कार करते. आणि त्याच दिवशी आईचा 5वा स्मृती दिन होता 25 तारखेला आणि त्याच दिवशी मला पुरस्कार होता. ही सर्व योगायोग होते आणि मला आईची खूप आठवण येते आणि आई यावेळेस पाहिजे होती असं वाटतं. प्रत्येक पुरुष यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. नेमकं तुमच्या यशामागचं कारण? माझी पत्नी जाऊन आता 23 वर्ष झालेली आहे. माझा संसार तसा अर्ध्यातच मोडला, पण मी माझ्या मुलांसाठी दुसरं लग्न वगैरे केलं नाही. त्यांचं संगोपन केलं, त्यांना आईची माया दिली, बापाचं प्रेम दिलं आणि त्यांना शिकवलं, सवरलं, त्यांना पदवीधर केलं आणि ती जबाबदारी मी पाळली आणि माझ्या संग माझी बायको आहे असं मी गृहीत धरूनच आजपर्यंत जिंदगी जगलेलो आहे. पद्मश्री जाहीर झाल्यानंतर तुम्ही गृहमंत्री अमित शहांना भेटले. तुम्ही संगमनेरचे एक नागरिक आहात, रहिवासी आहात. तुम्ही एक संगमनेरचं काहीतरी देणं लागतात म्हणून तुम्ही त्यांच्याकडे रेल्वेची मागणी केली. नेमकं काय अनुभव होता? अं, मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं कि अमित शाह जी मेरी विनती है, आपने इतना बड़ा अवार्ड मेरे को दिया है, तो ये अवार्ड के साथ हमारे संगमनेर में रेलवे आना, इससे बड़ा अवार्ड दूसरा कोई नहीं होगा। उन्होंने जरूर बोले मैं 10 दिनों के बाद तुमको फोन करूंगा, आपने निवेदन दिया है, हम जरूर उससे सहमत है और आप आशा रखिए हम जरूर करेंगे। तरुणाईला तुम्ही काय मेसेज द्यायला आत्ताच्या तरुणाईला? तरुणांना माझी विनंती आहे की तुम्ही मोबाईलवर 1 मिनिटाची रील जी पाहत आहात त्यापेक्षा, ती रील पाहण्यापेक्षा तमाशा पहा. तुम्ही जो सिनेमात तमाशा पाहिला तो सिनेमातला तमाशा नव्हता, ती संगीत बारी होती. तमाशा ही वेगळी लोककला आहे. लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं की तमाशा असतील आहे, तमाशा असतील नाही, तमाशा चावट आहे. आणि चावट तर आपण घरातही बोलतो, आपल्या फॅमिली समोरही बोलतो. मग तमाशात चावट विनोद झाले तर त्याच्यात काय अश्लीलता आहे? तर असं काही नाही. तरुणांनी जरूर तमाशाला यावं, गर्दी करावी आणि तुम्हाला जे पाहिजे, तमाशात नाटक आहे, तमाशात संगीत आहे, तमाशात नृत्य आहे, असा त्रिवेणी संगम असणारा तमाशा आहे आणि तो तुम्ही पाहावा तरुणांनी, एवढी माझी तरुणांना विनंती. बहुत शेवटचा प्रश्न. पिंजरा पिक्चर आल्यानंतर कुठेतरी तमाशात डिस्टर्ब झाला होता. हो, पिंजऱ्याने तमाशाचं वाटोळच केलं. माझे आदरणीय आहेत शांताराम बापूजी, संध्या मावशी माझी आदरणीय आहे, त्यांच्या भूमिका खूप अप्रतिम होत्या. डॉक्टर लागू मामा, इथं मी त्यांना मामाच म्हणायचो डॉक्टरांना, तर तेही माझ्या आदरणीय आहेत. त्यांच्या भूमिका खूप भारी होत्या, परंतु त्यांनी जो विषय छेडला की तमाशातली बाई गावात येते आणि एका आदर्श शिक्षकाला भ्रष्ट करते, हे चुकीचं आहे. तमाशातली बाई गावातल्या कुठल्याही माणसाच्या नादी लागत नाही. फक्त तिच्या कलेवरच ते लोक प्रेम करतात आणि तिची कला फक्त सादर करून पोटाचा उदरनिर्वाह कसा होईल याच्याकडे पाहते. ती तमाशा म्हणजे घुलवण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही. हा तमाशाचा हा पिंडच नाहीये, ती संगीत बारी. ते जे दाखवलंय ते संगीत बारीच आहे, परंतु त्याचा परिणाम तमाशावर झाला, तमाशा म्हणून दाखवल्यामुळे. नक्कीच ज्या पिंजरा पिक्चर आल्यानंतर जो महिलांविषयी तमाशा कलावंत ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी जी नाराजगी व्यक्त केली होती, त्याबद्दल स्पष्टीकरण जे आहे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी दिलेलं आहे.
एल एस मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.